नमस्कार, माझे नाव किरण पवार. आम्ही राहणार सातारा. नमस्कार, माझे नाव सचिन पवार. आमच्या सातारामध्ये सिटी ग्रुप नावाने आमचे एक 2-3 फर्म्स आहेत. आमचा पहिला बिझनेस आहे सिटी चिकन सेंटर. आमचा सिटी एंटरप्राइज ही आमची कुरिअरची एक कंपनी आहे. आणि आत्ता आम्ही नवीन सिटी इन लॉजिंग या नावाने आम्ही आत्ता 2019मध्ये आमचं हॉटेल चालू केलेलं आहे. हा व्यवसाय करत असताना मला राजू सरांचं खूप मार्गदर्शन लाभलं आणि ह्या गोष्टी करत असताना आम्ही सिटी इनचं वास्तुशास्त्रानुसार सगळ्या उपाययोजना केल्या, तसेच आमच्या घरच्याही उपाययोजना केल्या. आणि ह्या गोष्टी करत असताना परत त्यांनी आम्हाला आमचं ऑरा मशीनच्या साहाय्यानं आमच्या हेल्थवर किंवा आमच्या शरीरावरच्या ज्या निगेटिव्ह एनर्जी होत्या त्या त्यांनी बऱ्याच म्हणजे त्यांच्या उपाययोजनानुसार त्यांनी रिमूव्ह करून शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी कशा येतील ते त्यांनी उपाययोजना केल्या. आणि त्या उपाययोजना केल्यानंतर आम्हाला जो आमच्या शरीरात किंवा आमच्या घरात किंवा आमच्या रिलेटिव्हमध्ये आम्हाला जो बदल जाणवला तो एकदम सकारात्मक होता. आणि निगेटिव्हिटी जी होती ती सगळी त्यांनी त्या ऑरा मशीनच्या सहाय्यानं काढून टाकली. आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढल्यामुळं आम्हाला आमचं काम करताना किंवा घरी राहताना खूप समाधान वाटतं. आणि आमच्या हा व्यवसाय आमचे वडील श्री आदित्यराव पवार, आमचे मोठे बंधू श्री सचिन पवार आणि मी वैयक्तिक आम्ही असे तिघजण मिळून आम्ही हा व्यवसाय सांभाळत आहोत. 2002 सालापासून आमचा चिकनचा कुरिअरचा व्यवसाय चालू आहे. कालांतरानं आम्हाला आत्ता मध्यंतरी वाटलं की आता आपला बिझनेस चांगला चाललेला आहे, त्यामुळे आपण नवीन कोणताही आणखी बिझनेस करूया अशी आम्हाला कल्पना सुचली. त्यानिमित्तानं आम्ही आमचा एक लॉजिंगचा जी इंडस्ट्री आहे त्यामध्ये आम्हाला संधी असल्यामुळे आम्ही तो व्यवसाय चालू करण्याचा प्रयत्न केला. ते चालू असताना आम्ही बिल्डिंग प्लॅन वगैरे करत असताना आमचे काम 50%च्या अधिक चालू होते. त्यानंतर आम्हाला थोड्या अडचणी आल्या. त्यानंतर आम्ही त्यावर काहीतरी सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करत असताना आमच्या एका मित्राकडून आम्हाला ह्या राजू सरांची आम्हाला नंबर आणि माहिती भेटली. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी त्यांच्या वयानुसार आमच्या बिल्डिंगला येऊन त्यांनी भेट दिली आणि त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत का हे त्यांनी शोधायचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या असं झालं की आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असल्यामुळे ते आपलं काम थोडं रखडलेलं असताना दिसून आलं. त्यानंतर आम्ही त्यांच्या चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला काही उपाययोजना जर केल्या तर आपल्या बिल्डिंगचं आणि आपला जो प्रोजेक्ट आहे तो वेळेमध्ये पूर्ण असताना शाश्वती होती. त्यामुळे सरांनी आम्हाला भेट दिल्यानंतर त्यांनी आम्हाला काही 2-3 संकल्पना आणि 2-3 आम्हाला त्यांनी कल्पना सुचवल्या की आपल्याला असं जे काय जी निगेटिव्ह एनर्जी आहे आपल्या बिल्डिंगच्या प्रेमाइसेसमध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये खाली बेसमेंटला, तर ते केल्यानंतर मग सरांनी आम्हाला त्यांच्या पार्थ ॲरो सेंटरच्या माध्यमातून जे काही मदत लागेल लाईक पिरॅमिड्स किंवा लिक्विड एनर्जी म्हणा किंवा अजून त्यांच्या ज्या कोणत्या जे
त्यांचे जे त्याला आपण काय म्हणतो, रॉड्स म्हणा किंवा काय पितळाच्या तारा वगैरे, त्यांनी आम्हाला त्या आमच्या प्रत्येक बिल्डिंगच्या जिथे जिथे निगेटिव्ह एनर्जी आहे तिथे त्यांनी आम्हाला ते इन्स्टॉल करून ते झाल्यानंतर आम्हाला आमचा जो रखडलेला जे आमचं काम होतं त्या आमचं कामाचं ग्रिप चांगले पकडल्यामुळे आम्ही आमचा जो प्रोजेक्ट आहे तो वेळेच्या आतमध्ये पूर्ण करून आत्ता आम्ही यशस्वीरित्या आमचा बिझनेस चालू आहे. आणि आमचे जे आत्ता येणारे ग्राहक आहेत तर त्या ग्राहकांना पण इथे आनंददायी झोप वगैरे अशी भेटते. आणि आमचे येणारे ग्राहक इथे शांत त्यांना झोप भेटून ते आता सॅटिस्फाईड आहेत. कारण की लॉजिंग इंडस्ट्रीमध्ये होतं कसं की येणारा ग्राहक हा स्टे करायला आलेला असतो आणि त्याला आराम हवा असतो. तर इथं आमचे येणारे ग्राहक आमच्या रूम प्रेमाइसमध्ये पण एकदम शांतमध्ये वातावरणात ते आता आपल्या राहण्याचा आनंद घेत आहेत. लॉजिंगचं आम्ही सगळं उपाययोजना वास्तूच्या केल्यानंतर आम्ही राजू सरांशी चर्चा करून आम्ही आमच्या घराबद्दल त्यांना सुचवलं की घरी पण तुम्ही असंच प्रयोग करा म्हणून. तर त्यांनी आमचं पहिल्यांदा घर बघितलं आणि वास्तू म्हटलं की पहिल्यांदा तोडफोड हा विषय येतो. तर त्यांनी आम्हाला तो एक कॉन्फिडन्स दिला की तोडफोड न करता आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. मग त्यांनी आमच्या घरी त्यांच्या मशीननं ऑरा मशीननं चेक करून वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स म्हणा किंवा पिरॅमिड्स म्हणा किंवा अजून रॉड्स म्हणा हे सगळे त्यामध्ये त्यांनी इन्स्टॉल केले. आणि ते केल्यानंतर जी सकारात्मक ऊर्जा आमच्या घरामध्ये निर्माण झाली त्यामुळे घरातल्या लोकांचे आजार म्हणा किंवा चिडचिड म्हणा किंवा थोडे पैशांचे जे प्रॉब्लेम्स होते अजून किंवा जो स्ट्रेस होता सगळ्यांच्यावर तर तो बरा होऊन घरात हसतं खेळतं वातावरण झालं. आणि ह्याचं सगळं श्रेय आम्ही राजू सरांना देतो. तर सर्वांनी ह्या टेक्नॉलॉजीचा सगळ्यांनी अनुभव घ्यावा आणि ह्याचा फायदा करून घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यानंतर तुम्ही एक अजून हॉटेल चालू केलं. त्यानंतर आम्ही आम्हाला हे आमचं हॉटेल चालू असताना आम्हाला कोविडसारखे आता आपलं जे मोठं पॅन्डेमिक आलं ते वर्ल्ड वाईड आल्यामुळे सगळ्याच लोकांचं जे बँक बॅलन्स असतो किंवा आपण जे भविष्यासाठी केलेली तरतूद असते तर ते पूर्ण सगळं ऑल ओव्हर वर्ल्ड वाईडमध्येच ते लोकांचं सगळं प्लॅनिंग विस्कटलं गेल्यामुळं की लोकांची जी अर्थलाईन असते कोण नोकरी करतो किंवा कोण व्यवसाय करतो तर 2 ते 3 महिन्यामध्ये हे लोकांचं पूर्णपणे लोकांना अननेसेसरी स्ट्रेस आला. म्हणजे जो पहिला स्ट्रेस असल्यामुळेच अननेसेसरी कोविडमुळे लोकांना जो स्ट्रेस आल्यामुळे काही लोकांनी जे आपलं सेव्हिंग होतं ते त्यांनी त्याचा युटिलाइज करून ते उदरनिर्वाह त्यांनी चालू केला. जसं आमचं लॉजिंग पण आमचं इंडस्ट्री 6 महिने पूर्ण बंद होती तरी पण त्या इंडस्ट्री बंद असल्यानंतर 6 महिन्यामध्ये आम्ही आमचं हॉटेल गव्हर्नमेंटच्या जे SOP होत्या त्या SOPनुसार आम्ही आमचं हॉटेल चालू केल्यानंतर पुन्हा आमचं 2-3 महिन्यानंतर आमच्या हॉटेलला आणखीन चांगला बिझनेसला ग्रीप पकडलं. आमची ऑक्युपन्सी जी होती ती लोक 6 महिने घरी बसले असल्यामुळे लोकांना ते बाहेर फिरायला काहीतरी जाण्यासाठी हवे होते. त्यामुळे त्यांनी पर्यटन स्थळे किंवा अजून असं विकेंडला वगैरे ते लोक बाहेर स्टे करतात. त्यामुळे आम्हाला अशी संकल्पना सुचली की आपण आणखीन आपलं एक असं आणखीन आपल्याला दुसरं मॉडेल करता येईल का. आमचं हॉटेलचं सिटी आमचं पहिल्या हॉटेलचं नाव आहे तर आम्ही आणखी म्हणलं आणखी दुसऱ्या कोणत्या नावाने आपल्याला ते हॉटेल चालू करता येईल का. तर आम्ही त्या माध्यमातून आम्ही दुसरं आणखीन एक हॉटेल चालू करण्याचा विचार केला. तर हे आणखी आम्ही त्यावेळेस मग सरांना आम्ही जसे आम्हाला कल्पना आमचं पहिल्या हॉटेल बांधताना उशिरा सुचली तसं आम्ही त्यावेळेस सरांचं मार्गदर्शन घेऊनच त्याप्रमाणे आम्ही तिथे डेव्हलपमेंट किंवा जिथे काही तिथे आपल्याला पिरॅमिड तोडफोड किंवा काय कर लागू नये तसे आम्ही बिल्डिंग बांधत असताना सरांचा आम्ही मोलाचा सल्ला घेतला. आणि सरांनी पण त्यांना आम्हाला एकदम महत्त्वाची माहिती देऊन तुम्ही असं नाही असं करा किंवा हे असं आपल्याला हे असं केलं तर आपला असं बेनिफिट होईल असं आम्हाला त्यावेळेस सरांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं. आणि त्यांनी पण त्या ज्या काही वस्तू आहेत त्यांनी त्या प्रायोरिटी बेसवर बाहेरून उपलब्ध करून आम्हाला त्यांनी ते मिळवून दिल्या. आणि आमचं आता दुसरं हॉटेल आहे ते पण आता आमच्या हॉटेलला चांगली ऑक्युपन्सी आहे आणि तिथे पण आम्हाला बिझनेस आहे तो आता आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. आणि हे सगळं श्रेय आता हे आपले पार्थ ऑरो हिलिंगचे सर्व राजू सर यांना. आणि बाकीच्या अजून जे कोणी आता हे व्हिडिओ बघत असतील त्यांना माझी ही एक विनंती आहे की तुम्ही पण सरांशी कॉन्टॅक्ट करून किंवा तुमच्या भागामध्ये आणखीन सरांना तिथे अप्रोच होऊन आज तुम्हाला जर काही अडचण असेल तांत्रिक अडचण कोणत्याही भागामध्ये डिपार्टमेंटमध्ये म्हणजे जसं की आपल्या शारीरिक तुमचा मानसिक किंवा काय स्ट्रेस येतोय किंवा धंद्यामध्ये आपल्याला अजून उत्पन्न कसं वाढेल किंवा आपल्या घरामध्ये काय अजून कुठं आपल्याला वास्तूचे अजून काही बदल करून काही घेता येतील का त्यांनी सरांशी अप्रोच होऊन अजून त्यामध्ये आणखीन आपण कसं सक्सेस होऊ
आणि आपल्याला हेल्दी आरोग्य कसं जाईल त्यांनी त्याचा ह्या हेलिंगचा सेंटरचा किंवा जे काय त्यांना अजून लागत असेल त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. नमस्कार. नमस्कार. श्री राजू सरांनी आम्हाला वेळोवेळी आमच्या ज्या वास्तूमध्ये ज्या उपाययोजना कराव्या सांगितल्या त्या आम्ही वेळोवेळी केल्यामुळे आमचा जो त्या वास्तूमध्ये जे सकारात्मक एनर्जी निर्माण झाली आणि त्यामुळे आमच्या व्यवसाय वाढीस आम्हाला ते कारणीभूत ठरली. आणि मला वाटतं ज्यांना कोणाला काही अडचणी असतील त्या बऱ्याच लोकांनी राजू सरांचा सल्ला घेऊन ऑरा मशीनच्या सहाय्याने त्यांनी त्यांचं जीवन सुकर करावं अशी माझी विनंती आहे. नमस्कार. नमस्कार.